चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण टाइम इज मनी. वेळेचं भान असू द्या. दोनही संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित राहायचे आहेत. एसपी बिलोशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीकरिता आमंत्रित केलंय ते टीम युवी स्पोर्ट्स नारे या संघाला. तर आपण ओपनिंग जोडी जे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आपण बघू शकाल. एका बाजूने परेश बागुल, आता त्याच्या साथीनं आपण पाहतोय नयन. ही जोडगोली मैदानामध्ये आपण पाहतोय. सातत्याने आपण जर विचार केला असेल तर संघाचा जो प्रमुख आधारस्तंभ आपण ज्याला पाहतोय, अनेक सामन्यामध्ये आपण बघितलं असेल सागरजी गव्हाळे हे ओपनिंग करता येतात. मात्र या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल आता मात्र नयन याला कुठेतरी ओपनिंग करता धाडलाय. आणि नॉन स्ट्राईक एंडला जर आपण बघू शकाल परेश बागुल इज नॉन स्ट्राईक आणि बॅटिंग स्टॅन्डवर आपण बघतो नयन. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल प्रियेश पाटील. प्रियेश पाटील इजोना बॉलिंग मारता. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू, पहिला षटक, पहिला चेंडू हाताला करता सज्ज झालाय. इथनं मात्र बघायचं कुठला संघ कुठला खेळाडू एकमेकावर हमी होतो. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, चेंडूला उडून दिलं, चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर सीमा पार, चौकार, 4 धावा. या 4 धावेने धावफलक ओपन होईल टीम युवी स्पोर्ट्स नारे संघाकडनं. पहिला चौकाराला या 4 धावेने धावफलक ओपन होईल. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. प्रियेश याच्यावर चढवलेला हल्ला होता. येणारा दुसरा चेंडू असेल प्रियेशाचा. नयन मात्र चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय. पुनश्च एकदा फटका केलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो मात्र कुठेतरी नाकारला गेला नयन यानं. आणि परेश बागुल याला थांबावं लागलं, म्हणजे निर्धाव चेंडू संपला गेलाय. येणारा प्रियेशाचा पुढील चेंडू असेल पुनश्च एकदा सागर टू प्रियेश. हाही चेंडू तेवढा चांगला फटका. पुनश्च एकदा हे काय घडते, दोनही गाड्या एका ट्रॅकवर आल्यानंतर नक्की टक्कर होणार. आणि परेश बागुल याला अति घाई संकटात नाही, कुठेतरी घाई संकटात घेऊन गेलेली आहे. आणि नक्कीच विचार करणं गरजेचं होतं. येस नो आणि वेट, की हो नाही थांब. जर यापैकी कुठला शब्द वापरला असता तर नक्कीच ती धाव सहजरित्या पूर्ण किंवा ही विकेट वाचली असती. इथे मात्र माघारी परतलाय. येणारा पुढील चेंडू, पुढील फलंदाज आपण बघू शकाल. आता मात्र परेशाची जागा भरून काढण्यासाठी जातोय ओमकार. ओमकारचा केलाय. आता बघूया, ओमकार हा एक चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत अनेक मैदानात त्याने गाजवलीत. मात्र नयन उडवलाय इनसाइड आउट, चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर थांबणार नाहीये, सीमा पार चौकार. हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावगती पुढे सरसावली जाईल. 8 या धावसंख्येवर चेंडूचा विचार करायला गेला. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर एक परेश बागुल याला आपला आत्महत्या म्हणावी लागेल, रनआउटच्या स्वरूपाने तो बाद झाला. त्यानंतर हा पुनश्च एकदा आलेला चौकार. ते 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळले गेलेत. 8 ही धावसंख्या धावफलकर आली. म्हणजे इथनं 18 चेंडूचा सामना आपण बघतोय. म्हणजे टीम युवी स्पोर्ट्स नारे संघाला टार्गेट सेट करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर एक मोठ्या टोटल पर्यंत पोहोचणं ते गरजेचं आहे. कारण समोरचा जर संघ बघितला एसपी बिलोशी, हाही चेंडू दर्जेदार फटका आपल्याला बघायला मिळाला. मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल का बघायचं, थांबवला गेलाय. ह्या 2 धावा, 2 धावेने धावफलक 10 वर जाऊन पोहोचेल. 10 धावा धावफलकार आल्यात. म्हणून अजून एक चेंडू मॅन्डेटरी प्राप्त षटक, एक चेंडू येणं बाकी असेल. नयन करिता 5 चेंडूवर 10 धावसंख्येवर खेळतोय. आणि हा खराब चेंडू, नो चेंडू असेल. कुठेतरी आउट ऑफ द पिचिंग केलेला हा चेंडू, नो चेंडू येतो इशारा. पंचांचा फ्री हिट असेल.
11 निरसन आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. 11-1 आकडा जर बघायला गेला तर 11-1 बाद झालाय. येणारा पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र चेंडूला उडवलंय, पाठवलंय, चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. या 6 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल बघितलं आपण तर हा षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन बोलतोय 17 आणि या 17 हा खतरा बनू पाहतोय का टीम एसपी बेलोशी करिता. कारण पहिल्या षटकामध्ये विचार करायला गेलं मॅन्डेटरी प्रॉब्लेम हे षटक आणि 17 म्हणजे प्रमुख गोलंदाज जो आपण पाहतोय टीम एसपी बेलोशी संघाचा प्रियेश पाटील याच्यावर चढवलेला हा हल्ला 17 आणि कुणासाठी बनू पाहिजे खतरा हे बघणं गरजेचं आहे. येणारा दुसरा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. एक नव्या दमाचा एक नौका गोलंदाज आपण पाहतोय पियुष. म्हणजे अनेक मैदानं ज्यानं गाजवली जरी नव्या दमाचा असला तरी हम भी किसी से कम नाही अशा पद्धतीचा हा पियुष गोलंदाज आहे. म्हणजे कमी वयामध्ये ज्यानं आपली छाप निर्माण केली तोच पियुष मैदानामध्ये. पहिला चेंडू बघा उडवल्या ऑफसरच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का बघायचं आणि ही धाव पूर्ण होईल. 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचलं जाईल 19 या धावसंख्येवर. 19 ही धावसंख्या धावफलकर आली. एक सलामीला आलेला परेश बागुल हा पास झाल्यानंतर ओमकार त्याची जागा भरून काढण्याकरिता आलाय. त्याच्या बॅटमधनं हा एक चेंडू आणि 2 धावा धावफलकर लागल्या गेल्यात. म्हणजे अशा पद्धतीनं 19 ही धावसंख्या धावफलकर आली. चेंडूचा खेळ झालाय 1.1 एक षटक आणि एक चेंडू. येणारा दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. पकडो कॅच जितो मॅच. मात्र हे काय बघायला मिळालं म्हणजे प्रेक्षक झालेत की काय खेळाडू या पद्धतीचं हे चित्र आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळालं. म्हणजे कुठेतरी कॉल करणं एकमेकाला आवाज देणं गरजेचं होतं. म्हणजे सल्ला मसलत जे होणं गरजेचं होतं ते झालं नाहीये. आणि या 2 धावा पळून पूर्ण आणि 2 चेंडूवर 2-2 धावा आल्यात. म्हणजे 21 ही धावसंख्या धावफलकर आली. कुठेतरी क्षेत्ररक्षण डोकेदुखी ठरेल का टीम एसपी बेलोशी संघाकरिता ते इथं बघणं गरजेचं आहे. कारण जरी बेलोशी संघाची फलंदाजी चांगली स्ट्रॉंग असली तरी मात्र फायटिंग टोटल च्या दिशेनं आपण पाहतो टीम यू स्पोर्ट मारे संघ वाटचाल करताना दिसतोय. पुनश्च एकदा उडवलाय पकडो कॅच जितो मॅच आणि चांगलं क्षेत्ररक्षण होईल. इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. सागर माघारी परततोय 4 या धावसंख्येवर. आणि बघितलं असेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल हा सुंदर झेल पकडला, रनिंग झेल पकडला गेला. चला यानंतर जी पहिली इनिंग संपल्यानंतर टीम ओमसाई कोणे आणि यातील विजयी संघ लॉट्स टाकले जात आहेत. यस इट इज अ वाईड. पंचांचे दोन्ही हात समांतर त्यामुळे धाव मिळेल अवांतर. एक अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 22 म्हणजे 22 वर 2. पहिला गडी बाद होता 11 वर 1 होता. 22 वर 2 म्हणजे 11चा पाडा चालू आहे की काय. इथे मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अंदाधुंद पद्धतीने फली फिरवण्याचं काम केलं आणि यार निर्धाव चेंडू संपला. कुठेतरी पायाचा हालचाल करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सातत्याने म्हणत असतोय की ज्या मोबाईलला नेटवर्क नसतो तो काही कामाचा नसतो आणि खेळाडूला फुटवर्क नसतो तो काही कामाचा नसतो. म्हणजे मोबाईलला नेटवर्क आणि खेळाडूला फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. आता मात्र बघितलं पुढे सरसावला चेंडूला घेतला आपल्यापर्यंत. मात्र खूप चांगली फिल्डिंग खूप चांगली. म्हणजे 100 पैकी 100 प्रयत्न 100 पैकी 100% प्रयत्न त्या खेळाडूकडनं बघायला मिळाले. प्रियेश पाटील त्या साथीनं जो क्षेत्ररक्षक होता
काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. दीक्षित येते क्षेत्ररक्षण आणि या 6 धावा वाचवल्या. धाव बलकार धावा लागल्या गेल्यात 24 धावा धाव बलकार आल्यात. इथनं विचार करायला गेलं 4 चेंडू हाताला गेलेत म्हणजे इथनं अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. बघायचं वन्स अगेन साहिल. हाही चेंडू निर्धाव चेंडू संपला गेला. म्हणजे पियुष याची उंची बघितली वय बघितलं तर काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. पहिलं षटक मार्गस्थ होतंय. अतिशय लहान वयामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजे अभिनय पाटील याच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू आपण बघतोय. म्हणजे इथं जर खेळाडूंना काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. कारण ज्या ज्या तालमीमध्ये आपण घडू जशी तालीम आपल्याला असेल तसा आपला खेळाडू घडत असतो. म्हणून मित्रांनो आपली संगत सुद्धा चांगली ठेवा आपणही चांगले घडू हेही फार गरजेचं आहे. 2 षटक मार्गस्थ धाव बलकार धावा लागल्या ते 24. इथनं विचार करायला गेला शेवटचं षटक हाणामारीचं षटक निखिल ही जाणं बॉलिंग मार्क. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील या पूर्वार्धातील शेवटचा षटक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र फायदा घेता आला नाहीये. एक धाव होईल. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. बघायचंय काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र चुकीची कॉलिंग झाली. फलंदाजाला माघारी परतावा लागतंय आणि फलंदाज बाद होतोय. आणि बघा आता मात्र तंबू में घबराट बघायला मिळते. टीम यू स्पोर्ट नारे संघाच्या येणारा पुढील चेंडू असेल. नवीन बॅटर समर म्हणजे खूप उशिराने समर मैदानामध्ये पोहोचलाय की काय असं मला वाटतंय. हाही निर्धाव चेंडू संपला गेलाय. निखिल काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. समर एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. मात्र कुठेतरी इथे थोडस माघारी धाडलंय. पुनश्च एकदा नयन सलामीला आलेला फलंदाज. हाही चेंडू निर्धाव म्हणजे निखिल याची काय दर्जेदार गोलंदाजी आहे. सुंदर अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. म्हणजे इथनं 24 धावसंख्या धावफलकार आली होती. इथने आता विचार करायला गेला 3 चेंडू आलेत. 3ही चेंडू सुंदर अचूकरित्या हाताळले गेलेत. येणारा पुढील चेंडू हा सुंदर फटका मारला आहे. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे 26 धावा धावफलकार लागल्या 26. परेश काही टेन्शन घेऊ नको. अकाउंट इथे चांगले आहेत. 26 ही धावसंख्या धावफलकार आली. आता मात्र समर स्ट्राईक वर आलाय. मी म्हटलं होतं की अगदी मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज समर आता मात्र त्याला स्ट्राईक वर आणलं जात आहे. बघायचंय आता इथनं विचार करायला लागले. चेंडू हाताळून झाले 4 म्हणजे इथं येणारे 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू करण्याकरता या पहिल्या इनिंग मधील या पहिल्या डावातील या पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडू असतील. म्हणजे इथे ना टीम बिलोशी समोर किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल या 2 चेंडूवर आता मात्र कळेल. येणारा पुनश्च एकदा हवेमध्ये उडवलाय. हाही चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. ही एक धाव असेल. एका धावेने अरे एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 27 धावा. म्हणजे काय कमबॅक काय असतो ते टीम एसपी बिलोशी संघाकडनं. चेंडू द्यायचा आहे. जुना द्या चेंडू. कारण कुठेतरी ही दमछाक म्हणजे आपण सातत्याने म्हणत असतो की सुरुवात चांगली. मॅच बॉल आलाय वाटतंय. चला घ्या. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्या होत्या. तिथनं मात्र जर विचार करायला गेला टीम एसपी बिलोशी संघाकडनं म्हणजे काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली. केवळ 10 धावा खर्च केल्यात 11 चेंडू मध्ये पुढील. म्हणजे कुठेतरी इथनं विचार करावा लागेल टीम यू स्पोर्ट नारे संघाला. पुनश्च एकदा शॉट आपले उडवलाय पाठवलाय. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. या 6 धावेने धावफलक झपाट्याने पुढे सरसावलं जाईल. तब्बल
33 या धावसंख्येवर, म्हणजे इथे कुठेतरी फायटिंग टोटल एक टार्गेट सेट केलंय. इथनं विजयाकरिता आव्हान असेल 18 चेंडू आणि विजयाकरिता 34 या धावसंख्येची गरज. दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. चला विजयी संघ, दोन्ही संघाचे प्रतिनिधी, जो सामना चालू आहे SP बिलोशी आणि टीम विस्फोट नारे आणि टीम ओम साई कोणे संघाचा प्रतिनिधी, यातली एक चिठ्ठी उचलली जाईल, ती बायला काढली जाईल. हा, पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती टीम सरसोल या संघाच्या विपक्षामध्ये 2 हात करेल. दुसरी चिठ्ठी राहील ती बाय, म्हणजे त्यांना पुढील फेरीमध्ये प्रवेश, म्हणजे आजच्या दिवसातील शेवटचा सामना त्यांना खेळण्यासाठी संधी मिळेल. बघूया बिलोशीचा एक प्रतिनिधी आलाय का. चला, चिठ्ठी उचलली जाते. पहिली चिठ्ठी उचलली जाते, ती सरसोल संघाविरुद्ध खेळेल आणि कोणे संघाला इथे बाय भेटलेली आहे, म्हणजे नशीब घेऊन आलाय की काय कोणे संघ. आता मात्र जल्लोष बघायला मिळेल. आणि यातील विजेता संघ टीम सरसोल बी रेडी. यानंतर होणारा सामना असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. टीम विस्फोट नारे संघ, त्याला परेश बागुल अँड टीम. अभिनय पाटील आणि मुकेश सुभाष जातोय. पहिल्या सामन्यामध्ये त्याने धुवांदार फलंदाजी केली, मोठमोठे बिग हिट मारले होते. इथनं मात्र 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज, म्हणजे 11 ते 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने जमवणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पहिले षटक हाताळा करता सज्ज झाला मितांशू. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल आपल्याला बघायचंय. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या विस्फोट नारे संघ, कारण या संघामध्ये मला 3 ते 4 मोठे कॅप्टन बघायला मिळतात. एका बाजूला परेश, एका बाजूला साईराज खातीप, एका बाजूला सागर गावाले, म्हणजे अशा असंख्य कॅप्टन असलेला संघ आहे. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण त्याला सजवून घ्या. आजी माझी सगळे कॅप्टन एकाच संघात आहे, त्याच्यामुळे कोणाचा ऐकायचा ना काय कळत नाही. म्हणजे आपलं जसं सरकार आहे ना तसं यांचा संघ आहे. कधी कोण नाराज होईल सांगू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हा संघ आहे. चला जाऊया मैदानात. समोर आपण बघाल अभिनय पाटील, एक नामांकित खेळाडू, अनेक मैदानं ज्यांना गाजवलीत. तालुका या पालघर जिल्ह्यापर्यंत त्याचं नाव आहे आणि चांगला चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवर मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एका धावेने धावफलक ओपन होईल. अभिनय पाटील याच्या बॅटमधून निघालेली एक चेंडू एक धाव. इथे मात्र हितांशू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. अभिनय पाटील याला शांत ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. मात्र डॉल्ट्रेक एंडला आपण बघू शकाल सुभाष काय दर्जेदार फलंदाजी आतापर्यंत केली. मात्र हितांशू एक नव्या दमाचा खेळाडू आहे आणि ज्यानं अनेक मैदानं गाजवली. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपण पाहतोय अभिनय पाटील. दुसरा चेंडू, इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. एक दर्जेदार फटका. मी म्हटलं होतं की व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. यस, नो चेंडू, खराब चेंडू. इथे मात्र खराब चेंडू आलाय. एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल म्हणजे नो. आणि बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कुठे पिच झाला चेंडू. लाईनवर नो चेंडू आलाय. नो प्लस हा चौकार, म्हणजे एकूण या 5 धावा, म्हणजे एक चेंडू 6 ही धावसंख्या दाबलकर आली. चला घाई करा, लगेच सगळे जमले. बघा मी म्हटलं होतं ना की किती कॅप्टन आहेत. आणि ते जगनजी पष्टे असतील, जगनजी पवार इथे उपस्थित होत आहेत. या आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येणारा पुढील चेंडू असेल अभिनय पाटील उडवलाय, पाठवलाय, चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर सीमा पार षटकारचा 4 धावा.
एक टप्प्याखेर चौकार गेलाय आणि या चौकाराला आम्हाला वाटलं षटकार गेलाय की काय. हा चौकार या 4 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 10 ही धावसंख्या धावफलकर आली. इथनं मात्र आता विचार करावा लागेल. मी म्हटलं होतं टीम युवी स्पोर्ट्स नारे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण टीम SP बिलोशी संघाचा प्रमुख अस्त्र जर बघितलं तर फलंदाजी म्हणजे ती खोलवर फलंदाजी आहे. म्हणजे 10व्या क्रमांकाचा जरी खेळाडू उतरवला ना तोही 6 मारण्याची क्षमता ठेवतोय. तर अभिनय पाटील वन्स अगेन हितांशी तो अभिनय. इथे मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडू आणि खेळाडू मधली शर्यत जिंकली जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरितीने पळून पूर्ण होतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. 12 ही धावसंख्या धावफलकर आली. 11 ते 12 या धावगतीनं धावफलक जमवणं गरजेचं होतं. पहिलं मॅन्डेटरी प्लॉचं हे षटक पाहतो आपण. दोनही संघाचा विचार करायला गेला तर टीम युवी स्पोर्ट्स नारे या संघानं फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्या होत्या. इथनं मात्र पकडो कॅच जितो मॅच. इथे मात्र हा झेल केलाय धरणीला दान. आणि मी तर असेच म्हणेन नाना मुन्ना तूने कॅच नाही छोडाय तूने तो मॅच छोडाय. निर्धाव चेंडू. इथे मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. आणि हा झेल सुटला गेला. इथनं विचार करायला गेला 4 चेंडू हाताळले गेलेत. अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता तर जगनजी पष्टे इथे उपस्थित झालेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी सूरज पष्टे याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि शांततेचं प्रतीक पुष्पगुच्छ हे देऊन सन्मानित करायचंय. कारण भारतीय संस्कृतीप्रमाणे एक डिक्लेअर झोन मध्ये धाव येते. आलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि स्वागत सत्कार केला जातोय. कारण या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लागलं समीरजी पष्टे यांचे वडील. कारण संपूर्ण बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आली ते समीरजी पष्टे. आणि त्यानंतर हे आपण भव्य दिव्य मैदान पाहतोय जगनजी पवार साहेब यांचं हे मैदान. आणि त्यांचंही स्वागत करण्याकरिता मी सूरजाला विनंती करतोय मायाची शाल आणि शांततेचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. कारण ही स्पर्धा जर भरवायची आहे तर मग बक्षीस आणि मैदान हे दोन्हीचा ताळ जमणं गरजेचं आहे. आणि या दात्यांकडनं हाही चेंडू मैदानामध्ये फुटबॉल स्पर्धा आहे की काय कलाला मार्ग नाहीये. चेंडूला पायाच्या गतीने उडवलंय. या 2 धावा म्हणजे बघा आवाज बघा. चला आम्ही आता आमचा आवाज चालू करतो. तुमचा आवाज झालेला आहे मैदानामध्ये आपण बघितलं असेल. कारण टीम युवी स्पोर्ट्स नारे संघ आहे. कमरेवर हात आलेत अक्षरशः खेळाडूंचे. आता टेन्शन वाढलंय. कारण टेन्शन घेऊन चालणार नाही. तुम्हाला लढावं लागेल. तुम्हाला जर सामना जिंकायचा आहे तर मग तुम्हाला या चुका करणं गरजेचं नाहीये. कारण जे हाफ चान्सेस आहे त्याला चान्सेस बनावं लागेल. आणि फुल चान्सेस होता. परेश बागुल्याचा म्हणजे हाफ चान्सेस नव्हता हा फुल चान्स होता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात हर नाही. मी पकडला असता त्यानं पकडला असता हे होणार नाही. तुम्हाला जे काय करायचंय ना ते लगेच करावं लागेल. आता विचार करायला गेलं धावफलकार धावा लागल्यात 15 धावा म्हणजे सामना इथनही संपलेला नाहीये. कारण क्रिकेट इज द गेम ग्लोरियस अनसर्टन्सी. खेळ क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा. पुढचा चेंडू उडवला पकडो कॅच जितो मॅच. पुनश्च एकदा आणि हाही झेल सोडलाय. हाही झेल धरणीला दान. इथे मात्र याही 2 धावा येतील. आणि इथे मात्र विचार करावा लागेल काय घडतंय काय बिघडतंय. परेश मात्र काफी टेंशन में दिख रहे. साईराज खादी बहुत टेंशन में दिख रहे. आणि या प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय परेश बागुल यांचं म्हणणं आहे. आणि गोलंदाज करेल तो क्या करे. म्हणजे अतिशय बघा कमरेवर आधारित अक्षरशः खेळाडूंचं युवी स्पोर्ट्स नारे संघाचे.
येणारा पुढील चेंडू, हाही चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, हाही चेंडू उडून दिला सीमा पार, षटकार 6 धावा. या 6 धावेने 10 फलक पुढे सरसावलं जाईल. 23 ही धावसंख्या 10 फलकर आली. इथून फक्त 11 धावसंख्येची गरज. म्हणजे ही जर झेर पकडली असती. चला चेंडू द्यायचा स्वयंसेवक, सलामी स्पोर्ट निचोलेचे जे स्वयंसेवक आहेत. चला पुढील चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ उडवलाय, पाठवलाय, चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार 6 धावा. आणि बघा हा जर पहिला झेल पकडला असता तर हे 2 षटकार वाचले असते. आता मात्र विचार करून होणार नाहीये. कुठेतरी सामन्यामध्ये दमछक विस्फोट नारे संघ ज्या काही चुका झाल्या, अभिनय पाटील याचा झेल, मग तो सुभाष याचा झेल असेल, म्हणजे तुम्ही 2-2, 3-3 झेल जर सामन्यामध्ये सोडले तर चुकीला माफी नाही असंच म्हणावं लागेल. 2 उत्तुंग षटकार सुभाषाच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे काय दर्जेदार फलंदाजी. आता येणारा पुढील चेंडू असेल, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चांगला चेंडू कमबॅक बघायला मिळाला. कारण तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. आणि आज मात्र टीम युस्पोर्ट नारे संघ सर्व 11 खेळाडू घरपर्यंत पोहोचताना एखादा खेळाडू रस्त्यात उतरून पडतो की काय नाही असं मला वाटतंय. आणि हाही नो चेंडू, खराब चेंडू. पिचच्या डायरेक्ट बाहेर पडला. यस, इट इज अ वाईड. खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा हाही चेंडू उडून दिला. इथे खेळ खल्लास. टीम विजयी होते. टीम एसपी बिलोशी संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. चला लगेचच विनाविलंब नाणेफेकी करता यायचंय. टीम सरसोल त्याच्या विपक्षामध्ये टीम एसपी बिलोशी. आणि यानंतर आम्ही आमंत्रित करतोय या तालुक्याचा एक बुलंद आवाज, अलमानगावचा सुपुत्र कुणाल मोकाशी. आपणास विनंती असेल यापुढील धावतं समालोचन त्यांनी करायचंय. धन्यवाद. आणि नाणेफेकी करता मी जगनजी पष्टे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक करायची आहे. एका बाजूने आपण बघाल एसपी बिलोशी, त्याच्या विपक्षामध्ये टीम शशिकांत स्मृती सरसोल. धन्यवाद. तिथे टॉस केला जातोय या 2 टीम मध्ये. एका विपक्षात टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ आणि त्याच्या विपक्षात टीम